गुड मॉर्निंग. ठीक आहे. सो मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन्स आपण बघत होतो, हाऊ टू मल्टिप्लाय द टू मॅट्रिक्स. ठीक आहे. जसं आपण ॲडिशन्स बघितले मॅट्रिक्सची, त्याच्यानंतर स्केलार मल्टिप्लिकेशन्स ऑफ मॅट्रिक्स बघितलं. ठीक आहे. ॲडिशनमध्ये काय होतं, ॲडिशन करायची असेल तर त्याची एक कंडिशन्स आहे, ती कंडिशन जर फॉलो होत असेल तर तुम्ही दोन मॅट्रिक्सची ॲडिशन करू शकता. काय कंडिशन? इफ द ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स आर सेम देन ॲडिशन कॅन बी पॉसिबल. तशीच एक मॅट्रिक्स, दोन मॅट्रिक्स जर तुम्ही मल्टिप्लिकेशन करत असाल तर त्याची एक कंडिशन्स आहे. काय की सपोज तुम्ही ए मॅट्रिक्स इंटू बी मॅट्रिक्स करताय, म्हणजे ए पहिले इंटू बी नंतरचा मॅट्रिक्स आहे, तर ए मॅट्रिक्सचे फर्स्ट मॅट्रिक्सचे तुम्हाला कॉलम चेक करावं लागतील आणि सेकंड बी मॅट्रिक्सचे तुम्हाला रो चेक करावं लागतील. पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो जर सेम असतील, इक्वल असतील, तरच मल्टिप्लिकेशन कॅन बी पॉसिबल. ठीक आहे. अँड हाऊ इट विल द मल्टिप्लाय. ठीक आहे. पहिल्या मॅट्रिक्सच्या, आता इथे उलट, पहिल्याचे कॉलम आणि दुसऱ्याचे रो चेक केले. कशासाठी? कंडिशनसाठी, की मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे की नाही ही कंडिशन चेक करण्यासाठी. पण मल्टिप्लिकेशन कसं होणार आहे? पहिल्या मॅट्रिक्सच्या प्रत्येक रोनी सेकंड मॅट्रिक्सच्या प्रत्येक कॉलमला मल्टिप्लाय करायचं. हाऊ टू द मल्टिप्लाय? फर्स्ट रो मधले फर्स्ट एलिमेंट, कॉलम मधला फर्स्ट, रो मधला सेकंड, कॉलम मधला सेकंड, रो मधला थर्ड, कॉलम मधला थर्ड, आणि या सर्वांची ॲडिशन. ठीक आहे. पहिला एलिमेंट पहिल्यासोबत मल्टिप्लाय करून दुसरा दुसऱ्यासोबत आणि त्याची ॲडिशन, सम. ठीक आहे. दॅट विल बी युअर सिंगल एलिमेंट ऑफ मल्टिप्लिकेशन. तो तुमच्या मॅट्रिक्समध्ये मल्टिप्लाय करून येणारा सिंगल एलिमेंट. ठीक आहे. आपण बघितलं होतं मल्टिप्लिकेशन कसं करायचं, त्याच्यावरचे एक दोन क्वेश्चनही सॉल्व्ह केले होते. ठीक आहे. तरी आपण बघू की अजून एक दोन क्वेश्चन सॉल्व्ह करू की एक्झॅक्टली मल्टिप्लिकेशन कसं करायचंय दोन मॅट्रिक्स. ठीक आहे. मग क्वेश्चन दिले आपल्याला. क्वेश्चन नंबर 3, इफ a इज इक्वल टू 2 - 3 0 4 5 1 and b is equal to 3 1 0 - 2 and 6 4. फाइंड a क्रॉस b. म्हणजे a इंटू b काढायचे तुम्हाला. ठीक आहे. सर्वात पहिले तुम्हाला कंडिशन चेक करावं लागतील. a ची ऑर्डर काय आहे? 2/3. ऑर्डर सगळ्यांना काढता येते. नंबर ऑफ रोज इंटू नंबर ऑफ कॉलम्स. इट इज कॉल्ड ॲज ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. सो ऑर्डर, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ b मॅट्रिक्स? 3/2. 3/2. सो पहिल्या मॅट्रिक्सचे काय चेक करणार आपण? कॉलम. सेकंड वाले असतात कॉलम, पहिले जे असतात ऑर्डर मधले ते काय असतात? रो. आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे काय करावं लागतील? चेक. रो. पहिल्याचे किती कॉलम आहेत? 3. आणि बी मॅट्रिक्सचे किती रो आहेत? 3. म्हणजे मल्टिप्लिकेशन कॅन बी पॉसिबल. म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन आपण करू शकतो. अदरवाईज तुम्ही डायरेक्टली आन्सर लिहिणार जर पहिल्याचे कॉलम आणि दुसऱ्याचे रो जर सेम नसतील तर डायरेक्टली आन्सर तुम्ही लिहू शकता मल्टिप्लिकेशन कॅन नॉट बी पॉसिबल. ठीक आहे. कारण ते कंडिशनच सॅटिस्फाई करत नाहीये तर तुम्ही मल्टिप्लिकेशन त्यांचं करूच शकत नाही. ठीक आहे. मग आता इथे पहिल्याचे कॉलम 3 आणि दुसऱ्याचे रो 3. सो मल्टिप्लिकेशन कॅन बी पॉसिबल. सो हाऊ टू मल्टिप्लाय. ठीक आहे. सो एक्झॅक्टली क्वेश्चन सॉल्व्ह करत जातात. कंडिशन तर आपण डायरेक्टली ओव्हरली सुद्धा चेक करायची. पहिल्याचे कॉलम दुसऱ्याचे रो सेम आहेत म्हणून मल्टिप्लिकेशन कॅन बी पॉसिबल. ठीक. सो a क्रॉस b काढायचे. सो a क्रॉस b इज इक्वल टू काय येणार? e च्या जागेवर a मॅट्रिक्स 2 - 3 0 4 5 1. ठीक आहे. क्रॉसच्या जागेवर क्रॉस, बी मॅट्रिक्स बी च्या जागेवर 3 1 0 - 2 6 4. बरोबर आहे. ठीक आहे. मग काय करणार? ए मॅट्रिक्सने तुम्हाला बी मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं. सो हाऊ टू द मल्टिप्लिकेशन? पहिल्या मॅट्रिक्सच्या प्रत्येक रोनी सेकंड मॅट्रिक्सच्या प्रत्येक कॉलमला मल्टिप्लाय करायचं. हाऊ टू द मल्टिप्लाय? फर्स्ट एलिमेंट मल्टिप्लाय विथ फर्स्ट एलिमेंट, सेकंड सोबत थर्ड. ठीक आहे. मग काय ना मल्टिप्लिकेशन? 2 फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ फर्स्ट कॉलम, पहिल्यासोबत 2 × 3 6. ठीक आहे. देन -3 × 0 किती येणार? 0. देन थर्ड एलिमेंट 0 × 6 0. दॅट इज युअर सिंगल एलिमेंट ऑफ युअर मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स. तो येणार तुमचा सिंगल एलिमेंट मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करून येणार आहे. ठीक आहे. तसंच फर्स्ट रो मल्टिप्लाय विथ फर्स्ट कॉलम सेम ॲज इट इज. यू कॅन मल्टिप्लाय फर्स्ट रो विथ सेकंड कॉलम. फर्स्ट एलिमेंट फर्स्ट सोबत, रो मधला सेकंड, कॉलम मधला सेकंड, रो मधला थर्ड, कॉलम मधला थर्ड. काय ना 2 × 1 2 -3 × -2 -+6 and 0 × 4 0. ठीक आहे. दॅट विल युअर. आता इकडे लक्ष द्या. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम जर असतं तरी मी सेम प्रोसिजर केली असती. फर्स्ट रोनी मी थर्ड कॉलमला मल्टिप्लाय केलं असते. म्हणून कॉलम संपले त्याच्यामुळे क्लोज द मॅट्रिक्स अँड चेंज द रो. पहिल्या रोनी मल्टिप्लाय केलं प्रत्येक कॉलमला, कुठलाही कॉलम सुटला नाही. मग आता
कॉलम संपले त्याच्यामुळे रो चेंज करावं लागेल. आता मला कुठला रो घ्यावा लागेल, सेकंड रो. सो सेकंड रो मल्टीप्लाय विथ सेम फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम. ठीक आहे. सो फर्स्ट एलिमेंट फर्स्ट, 4 into 3 12, 5 into 0 0, 1 into 6 6. ओके ठीक आहे. कळते? झालंय का? नाही का? कारण प्रत्येक रोनी प्रत्येक कॉलमला मल्टिप्लाय करायचे. फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय केलं तसंच मला आता सेम ॲज इट इज सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करावं लागेल. 4 into 1 4, -2 into 5 -10 and 1 into 4 4. ठीक आहे. थर्ड कॉलम असतं तर मी सेम प्रोसिजर केली असती. सेकंड कॉलमने मी थर्ड कॉलम मल्टिप्लाय केला असतं. कॉलम संपले देन चेंज होतो. सेकंड रो संपला, इकडे थर्ड रो आहे का? नाही. थर्ड रो असता तर पुन्हा तीच कंडिशन, थर्ड रो मल्टिप्लाय विथ ईच कॉलम. पण इकडे रो संपला, कॉलमही संपले. ठीक आहे. सो दॅट विल बी युअर आन्सर. ओनली फाइंड आउट द एडिशन सबट्रॅक्शन. 6 + 0 + 0 6, 2 + 6 + 0 2 + 6 8, 12 + 0 + 6 18 and 4 - 10, 4 + 4 8, 8 - 10 -2. That will be your multiplication A cross B. That will be your matrix A cross B. हा आहे ना तुमचा मॅट्रिक्स A cross B. ठीक आहे. सो A cross B ची ऑर्डर काय असते? पहिल्यातली उरलेले रो आणि दुसऱ्याची उरलेले कॉलम. उरलेले इकडे जातो आणि तिकडे जातो. दॅट विल बी युअर आन्सर 2/2. ठीक आहे. सो क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे. सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाऊन. Then second question number 4. If A is equal to 2 - 3 0 4 5 2 and B is equal to 2 8 - 3 -3 4 2. ठीक आहे. आणि विचारलं फाइंड द A क्रॉस B. ठीक आहे. सो मल्टिप्लिकेशन काढायचे A into B. ठीक आहे. म्हणजे A नी B मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल चेक द कंडिशन. कंडिशन विल बी सॅटिस्फाईड देन मल्टिप्लिकेशन कॅन बी पॉसिबल. सो व्हॉट इज द कंडिशन्स? पहिल्या A क्रॉस B काढताय. सो A फर्स्ट आणि B सेकंड आहे. सो A चे मला काय चेक करावं लागतील? कॉलम. आणि बी चे काय चेक करावं लागतील? रो. ठीक आहे. सर हे दोन्ही सेम असतील, पहिल्याचे कॉलम आणि दुसऱ्याची रो, देन मल्टिप्लिकेशन कॅन बी पॉसिबल. ठीक आहे. सो आपण चेक करू याची ऑर्डर किती आहे? 3/2 नंबर ऑफ रोज इंटू नंबर ऑफ कॉलम्स ही ऑर्डर. ठीक आहे. याची पण 3/2. ठीक आहे. सो पहिल्याचे काय चेक करायचे? कॉलम. पहिले असतात रो, हे काय असतात? रो. हे असतात कॉलम. सो हाऊ मेनी द कॉलम? पहिल्या ए मॅट्रिक्स मध्ये किती कॉलम्स आहेत? 2. And how many the rows? How many the rows? 3. पहिल्याचे कॉलम किती आहेत? 2. आणि बी चे रो किती आहेत? 3. So multiplication can be possible because they have not satisfied the conditions. So what the conditions of multiplications? पहिल्याचे कॉलम आणि दुसऱ्याचे रो जर सेम असतील तरच आपण या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. अदरवाइज मल्टिप्लिकेशन कॅन नॉट बी पॉसिबल. सो पहिल्या ए मॅट्रिक्सचे किती रोज आहेत? 2 रोज. आणि बी मॅट्रिक्स मध्ये किती पहिल्याचे कॉलम्स, ए मध्ये किती कॉलम्स आहेत? 2. आणि बी मध्ये किती रोज आहेत? 3. सो कॅन नॉट बी इक्वल. सो मल्टिप्लिकेशन कॅन नॉट बी पॉसिबल. सो याचा आन्सर तुम्हाला डायरेक्टली मल्टिप्लिकेशन काढता येणार नाही. ए क्रॉस बी कॅन नॉट बी पॉसिबल बिकॉज काय रिझन आहे? नंबर ऑफ रोज, सॉरी नंबर ऑफ, पहिल्याचे काय चेक करावं लागतात? नंबर ऑफ कॉलम्स इन मॅट्रिक्स ए इज नॉट इक्वल टू नंबर ऑफ रोज इन मॅट्रिक्स बी. ठीक आहे. म्हणजेच काय रिझन आहे त्याचं? बिकॉज पहिल्या ए मॅट्रिक्सचे कॉलम 2 आहेत आणि इकडे रो किती आहेत? 3. सो कॅन नॉट बी इक्वल. इक्वल आहेत का? नाही. त्याच्यामुळं मल्टिप्लिकेशन कॅन नॉट बी पॉसिबल. कळालं का? कंडिशन सॅटिस्फाईड झाली तर तुम्ही मल्टिप्लिकेशन या पद्धतीनं करणार. आणि जर कंडिशन सॅटिस्फाईड होत नसेल तर याचा आन्सर डायरेक्टली तुम्ही लिहिणार की मल्टिप्लिकेशन ए क्रॉस बी cannot be possible because of number of rows not equal to number of columns is not equal to the number of rows of the second matrix. ठीक आहे. या पद्धतीने डायरेक्टली तुम्ही आन्सर लिहू शकता जर कंडिशन सॅटिस्फाईड होत नसेल तर. and the condition will be satisfied then you have to solve these procedures. ठीक आहे. so pause the video to note it down.
द नेक्स्ट कॉन्सेप्ट दॅट इज द प्रॉपर्टीज ऑफ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन्स. ठीक आहे, जसं आपण ॲडिशन बघितली होती त्यानंतर आपण प्रॉपर्टीज बघितल्या ॲडिशनच्या. जसं आपण नॉर्मल नंबरचं ॲडिशन्स करतोय त्याच पद्धतीने मॅट्रिक्सच्या सुद्धा प्रॉपर्टीज आहेत ॲडिशनच्या. तर जसं नॉर्मल मल्टिप्लिकेशन्स करतो आपण नंबरचं, ठीक आहे, मग त्या पद्धतीनंच तुम्ही जर मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन्स करत असाल त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे, जसं नॉर्मल नंबरचं मल्टिप्लिकेशन करतोय आपण 2 × 3 × 6 कुठले दोन पहिले. ठीक आहे, जसं नॉर्मल नंबरच्या मल्टिप्लिकेशनच्या काही प्रॉपर्टीज आहेत तसंच आपल्याला प्रॉपर्टीज बघायच्या मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनच्या काही. So it's the properties of matrix multiplication if A, B and C are the three matrix. ठीक आहे, so याच्यामध्ये काय तीन मॅट्रिक्स आहेत. so first property A cross B equal to not equal to B cross A. जसं नॉर्मल नंबर बघितला आपण 2 × 3 करा का 3 × 2 करा, जागा चेंज करू शकता तुम्ही पोझिशन मल्टिप्लिकेशन मध्ये. 2 × 3 6 and 3 × 2 6. ठीक आहे, म्हणजे तुम्ही इकडे नंबर बदलले नॉर्मल नंबर मल्टिप्लिकेशन करताना नॉर्मल नंबरचं तर काही फरक पडतो का नाही. बट मॅट्रिक्स मध्ये यू कॅन नॉट चेंज द पोझिशन्स. तुम्ही A क्रॉस B चं आन्सर वेगळं येईल, नॉट इक्वल टू B क्रॉस. A क्रॉस B केलं काय आणि B क्रॉस A केलं काय. ठीक आहे, दोन्ही म्हणजे फरक पडणार इकडे कारण नॉट इक्वल टू. ठीक आहे, दोन्ही सेम आहे का नाही. नॉर्मल नंबरचं आपण करू शकतो की 2 × 3 6 येते, 3 × 2 पण 6 येते. तुम्ही तिकडे नॉर्मल मग तिकडे नंबरचे चेंज करू शकता, पण मॅट्रिक्स मध्ये यू कॅन नॉट चेंज द पोझिशन. A क्रॉस B असेल तर A क्रॉस Bच काढावं लागेल, B क्रॉस A चालणार नाही, कॅन नॉट बी इक्वल. वाय, पहिल्याचे कॉलम आणि दुसऱ्याचे रो पाहिजे. ठीक आहे, इकडे रो आणि कॉलमची संख्या चेंज होऊ शकते, मॅट्रिक्स कॅन नॉट बी पॉसिबल होऊ शकते. ठीक आहे, दॅट इज द फर्स्ट प्रॉपर्टी. म्हणजे तुम्ही A क्रॉस B केलं काय किंवा B क्रॉस A केलं काय चालणार आहे का नाही. तुम्हाला एक A क्रॉस B असेल तर पहिले A येतं Aच, B येतं B. इकडे जागा चेंज करता येणार आहे का मल्टिप्लिकेशन मध्ये मॅट्रिक्सच्या नाही. दॅट इज द फर्स्ट प्रॉपर्टी. देन सेकंड प्रॉपर्टी A × B डॉट म्हणजे मल्टिप्लिकेशन. A × B × C तीन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचंय A × B × C. ठीक, आता कुठल्याही तीन नंबरचं मला मल्टिप्लिकेशन करायचंय 2 × 3 × 4. सो 2 × 3 6, 6 × 4 12 किंवा 3 × 4 12 आणि 12 × 2 24 या पद्धतीने. ठीक आहे, कुठले दोन मला पहिले करावं लागतील. सो हे सेम म्हणजे पोझिशन नाही बदलू शकत. दॅट इज द फर्स्ट प्रॉपर्टी मोस्ट इम्पॉर्टंट. यू कॅन नॉट चेंज द पोझिशन्स ऑफ मॅट्रिक्स इन मल्टिप्लिकेशन. तुम्हाला वाटत असेल की A क्रॉस B केलं काय B क्रॉस A केलं काय, काही फरक नाही पडणार. ठीक आहे, पण दॅट इज द चेंज. हे लक्षात ठेवा, फरक पडतोय. A क्रॉस B चे आन्सर वेगळे येते, B क्रॉस A चे आन्सर वेगळे येते. पहिले A तर A असेल तर Aच पाहिजे, A क्रॉस B असेल तर A क्रॉस B. त्याची जागा बदलून चालणार आहे का नाही, बिकॉज कॅन नॉट बी इक्वल. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. अँड सेकंड, जागा तर बदलू शकत नाही, पण तीन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचं ॲट ए टाइम. सो फर्स्ट ऑफ ऑल यू कॅन मल्टिप्लाय एनी B × C पहिले, नंतर A ने मल्टिप्लाय किंवा A × B × C. जागा नाही बदलली, कुठले तरी दोन मला पहिले मल्टिप्लाय करावं लागतील. A × B × C इक्वल टू A × B पहिले नंतर C. ठीक आहे, त्याच्यानंतर हे प्रॉपर्टी नंबर थर्ड. त्यातलं फर्स्ट A इन ब्रॅकेट B + C. म्हणजे याच्यामध्ये ॲडिशन पण आली काय, A ब्रॅकेटमध्ये B + C. सो याला तुम्ही इक्वल लिहू शकता. A हा लेफ्ट साईडला आहे, बरोबर आहे. सो हा A आतमध्ये ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय होईल. ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय होईल, पण हा ब्रॅकेटमध्ये दोन्हीला मल्टिप्लाय होईल. पण हा लेफ्ट साईडला लिहिलेला आहे आधी, म्हणून याच्या आतमध्ये मल्टिप्लाय होतं आणि लेफ्ट साईडला मल्टिप्लाय होईल. म्हणजे कसं एकदा लक्षात द्या, A × B + A × C. मल्टिप्लिकेशन मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर जर एखादा मॅट्रिक्स असेल, ब्रॅकेटमध्ये दोन ब्रॅकेट म्हणजे आतमध्ये दोन मॅट्रिक्सची ॲडिशन आहे. ठीक आहे, तर तुम्ही याला या पद्धतीने लिहू शकता. A हा लेफ्ट साईडनी आहे, सो हे आतमध्ये दोन्हीला मल्टिप्लाय होईल, पण दोन्हीच्या लेफ्ट साईडने आहे, बरोबर. A × B + A × C. ठीक आहे, यातलं सेकंड आहे B + C × A. हा A कुठल्या साईडला आहे, राईट साईडला, बरोबर आहे. मग हा A ब्रॅकेटच्या बाहेर आहे तर आतमध्ये मल्टिप्लाय होईल, मग हा राईट साईडला म्हणून दोन्हीच्या राईट साईडला मल्टिप्लाय होईल. म्हणजे काय, B × A + C × A. दॅट इज द प्रॉपर्टी नंबर. लक्षात ठेवा, ब्रॅकेटमध्ये दोन मॅट्रिक्सची ॲडिशन आहे B + C.
ए जर लेफ्ट साईडने आहे, ठीक आहे, आतमध्ये मल्टिप्लाय दोन्हीला ऍडिशन मध्ये, ठीक आहे. जसं ब्रॅकेटच्या बाहेर एखादी नंबर असेल तर आतमध्ये ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय होते त्याच पद्धतीने, ठीक आहे. पण तो लेफ्ट साईडने तर दोन्हीच्या लेफ्ट साईडला मल्टिप्लाय, म्हणजे बी इंटू ए नाही येणार, ए इंटू बी प्लस ए इंटू सी. आणि राईट साईडने असेल तर तो राईट साईडने मल्टिप्लाय होईल, बी इंटू ए प्लस सी. दॅट्स द प्रॉपर्टी नंबर 3. ठीक आहे. देन प्रॉपर्टी नंबर 4, ए इंटू आय. ए इंटू आय, आय म्हणजेच काय, युनिट मॅट्रिक्स ऑफ सेम ऑर्डर ऑफ ए. युनिट मॅट्रिक्स, ठीक आहे, हा काय युनिट मॅट्रिक्स, ठीक आहे, इक्वल टू आय इंटू ए. इकडे जागा चेंज करता येते, ए इंटू आय करा किंवा आय इंटू ए करा. व्हॉट इज द आय, आय इज द युनिट मॅट्रिक्स, ठीक आहे. ए इंटू आय करा किंवा आय इंटू ए करा, जागा चेंज करता येते, ठीक आहे. आणि ए इंटू आय केलं किंवा आय इंटू ए केलं तर याचा आन्सर काय येते, ए मॅट्रिक्स. याचा आन्सर काय येते, ए मॅट्रिक्स. आय इज द युनिट मॅट्रिक्स फॉर सेम ऑर्डर ऑफ ए, ठीक आहे. आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स आपण बघितलं, कशा म्हणतो आपण युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स I is equal to unit matrix 1 0 0 1. All diagonal elements are 1 and non-diagonal elements are 0. It is called as unit matrix. हा एक युनिट मॅट्रिक्स आहे 2 by 2 चा आणि दुसरा युनिट मॅट्रिक्स आहे 3 by 3 चा 1 0 0 0 1 0 0 0 1. ठीक आहे. हा आहे तुमचा मॅट्रिक्स, युनिट मॅट्रिक्स 3 by 3 चा. ठीक आहे. युनिट मॅट्रिक्स म्हणजेच काय, all diagonal element are unit even and non diagonal element are 0. It is called as unit matrix 2 by 2 चा आणि 3 by 3 चा. ठीक आहे. मग इकडे जागा चेंज करू शकता तुम्ही, i इंटू ए असेल किंवा a इंटू आय. युनिट मॅट्रिक्स जर मल्टिप्लाय असेल a सोबत तर तुम्ही तिकडे त्याची जागा चेंज करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रॉपर्टी नंबर 5, a इंटू 0 मॅट्रिक्स. I where I युनिट मॅट्रिक्स. आय काय युनिट मॅट्रिक्स. ठीक. ए इंटू 0 मॅट्रिक्स इज इक्वल टू 0 इंटू ए मॅट्रिक्स. इकडे जागा चेंज करते, ए इंटू 0 करा का 0 इंटू ए करा, याचा आन्सर काय येणार आहे 0. सो वेअर 0 म्हणजेच कोणता मॅट्रिक्स आहे, 0 मॅट्रिक्स. व्हॉट इज द 0 मॅट्रिक्स, ऑल एलिमेंट्स आर 0. इट इज कॉल्ड एज 0 मॅट्रिक्स. सर्वच्या सर्व एलिमेंट जर 0 असतील मॅट्रिक्स मधले तर आपण त्याला काय म्हणतो, 0 मॅट्रिक्स. मग ए इंटू 0 करा का 0 इंटू ए करा, शेवटी कुठला मॅट्रिक्स मिळणार आहे तुम्हाला, 0 मॅट्रिक्स. ठीक आहे. त्यानंतर प्रॉपर्टी नंबर 6, ए इंटू बी इक्वल टू 0. जर दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन 0 येत असेल, दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन 0 येत असेल तर याचा अर्थ असा नाही, बट ए नॉट इक्वल टू 0 and b not equal to a not equal to 0 or b not equal to 0. म्हणजे कसं आहे, नॉर्मली इकडे लक्ष द्या, फॅक्टर पडतोय आपण x - 2 into x + 3 equal to 0. सो याचा अर्थ काय असतो, एक तर फर्स्ट फॅक्टर 0, याला असं लिहितोय आपण x - 2 equal to 0 किंवा x + 3 equal to 0. बरोबर आहे. एक तर पहिला फॅक्टर 0 असतो किंवा सेकंड फॅक्टर 0 असतो. पण इथे दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन जर 0 मॅट्रिक्स येत असेल तर याचा अर्थ असा नाही की त्यातला एखादा 0, ए 0 आहे किंवा बी 0 नाही, काही असो, म्हणजे असं नाही की ते 0 असले पाहिजे. ठीक आहे. ए कॅन नॉट बी इक्वल टू 0 और बी नॉट इक्वल टू 0. ठीक आहे. दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ मॅट्रिक मल्टिप्लिकेशन. पुन्हा एकदा बघू आपण, 6 प्रॉपर्टीज आहेत. सो व्हॉट इज द फर्स्ट प्रॉपर्टी, ए क्रॉस बी नॉट इक्वल टू बी क्रॉस ए. तुम्ही मॅट्रिक्स मध्ये जागा चेंज नाही करू शकत. ठीक. देन व्हॉट इज द सेकंड प्रॉपर्टी, 3 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचे, तुम्ही कुठल्या तरी 2चं करू शकतो, मी जागा चेंज नाही केली. ठीक आहे. देन थर्ड, ए इंटू आतमध्ये ब्रॅकेट, म्हणजे ब्रॅकेटमध्ये 2 मॅट्रिक्सची ॲडिशन आहे, सो ए लेफ्ट साईडने, सो ए आतमध्ये मल्टिप्लाय होईल दोन्ही मॅट्रिक्सला पण लेफ्ट साईडने, ए इंटू बी प्लस ए इंटू सी. बी प्लस सी इंटू ए, सो ए राईट साईडने, तर हा ए राईट साईडने मल्टिप्लाय होईल बी इंटू ए प्लस सी इंटू ए. देन फोर्थ प्रॉपर्टी, ए इंटू युनिट मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स इंटू ए, दॅट इज विल बी अ युनिट मॅट्रिक्स. ए इंटू 0 मॅट्रिक्स किंवा 0 इंटू ए मॅट्रिक्स, ऑलवेज 0 मॅट्रिक्स. ए इंटू बी जर 0 मॅट्रिक्स येत असेल तर याचा अर्थ असा नाही की ए मॅट्रिक्स 0 आहे त्यातला किंवा बी मॅट्रिक्स 0 आहे.
ठीक आहे, दोन्ही 0 नसू शकतात तरी दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 0 येऊ शकते. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना. सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन.